सर्वांना नमस्कार। आज दिव्यांग ह्युमन राईट्स फेडरेशनच्या वतीने ठाणे महानगरपालिका आयुक्त माननीय सौरवराव साहेब यांना भेटण्यासाठी आमची जी काही समिती आहे, कमिटी आहे दिव्यांग ह्युमन राईट्स फेडरेशनची, सर्वांच्या वतीने माननीय आयुक्त साहेब सौरवराव यांना आम्ही भेट घेतली आणि त्यांना आम्ही निवेदन दिलं आणि त्यांना स्मरणपत्र दिलं की गेल्या एप्रिल महिन्यापासून जे काही तुमच्या ठरावाने, ऑर्डरने, आदेशाने जे काही दिव्यांग समन्वय समिती स्थापन झाली, त्या समितीचे कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही हे त्यांच्या लक्षात आणून दिलं। त्याचप्रमाणे 6 तारखेपासून जे काही आम्ही दिव्यांगांना जे काही योजना आहे, अनुदान आहे, विविध समाजकालीन योजना आहेत, वृद्धांसाठी, महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, त्यांची अंमलबजावणी झाली नाही हे आम्ही त्यांना समजावून सांगितलं आणि यावर त्यांनी कडक आदेश दिले की सर्व विभागाचे जे काही उपायुक्त आहेत आणि ह्या उपायुक्तांना आदेश देऊन सांगितलं की जाधव सर तुम्हाला कधी वेळ आहे, तर आम्ही त्यांना सोमवारचा 11:30चा वेळ दिला आणि 11:30च्या वेळेत माननीय सौरव साहेब आयुक्त ठाणे महानगरपालिकेने सर्व उपायुक्तांना आदेश दिले की 11:30ला दिव्यांग ह्युमन राईट्स फेडरेशनची सर्व समिती व त्याचप्रमाणे दिव्यांग समन्वय समिती सर्व पदाधिकारी जे काही सर्व पत्रव्यवहार केलेले आहेत, जे काही त्यांचे मुद्दे आहेत, जे काही त्यांच्या मागण्या आहेत, हे ताबडतोब त्याच्यावर कारवाई करावी असा आदेश त्यांनी दिला। आणि या ठिकाणी दिव्यांग ह्युमन राईट्स फेडरेशनच्या वतीने सर्व ठाणेकर जनतेला, नागरिकांना व त्याचप्रमाणे दिव्यांगांना, महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना, ज्या काही दुर्बल घटक आहेत यांना समाज उपयोगी कल्याणकारी योजना आहेत यांच्यावर लवकरात लवकर कारवाई केली जाणार। तर माननीय आयुक्त सौरव साहेबांनी सर्वांना आदेश दिल्यानंतर दिव्यांग ह्युमन राईट्स फेडरेशनची जी काही समिती आहे त्या समितीमध्ये जे समाजसेवक आहेत, जे ॲक्टिव्ह आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे सगळं मेहनतीचे काम करणारे पदाधिकारी, सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो की अशा प्रकारचे ॲक्टिव्ह फळी आणि त्याचप्रमाणे निॲक्टिव्ह फळी दोन्ही प्रकारच्या फळ्या आम्ही सभासद या ठिकाणी ठेवणार आहोत। आणि दिव्यांग ह्युमन राईट्स फेडरेशनच्या वतीने सर्व ठाणेकरांना, सर्व दिव्यांगांना, सर्व विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, सर्व दुर्बल घटकांना आम्ही आश्वासित करतो की लवकरात लवकर ज्या काही आम्ही मागण्या मांडलेल्या आहेत त्या मान्य होणार आणि आपल्या सर्वांचा विजय झालेला आहे असं या ठिकाणी मी घोषित करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान, जय दिव्यांग।